कोणते उमेदवार तुम्ही उभे केलेले आहे त्याच्याविषयी माहिती द्या आणि तुमचा आव्हान अपील काय असेल नागरिकांना. आम्ही याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, शिवसेना, आमच्याबरोबर मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, अशा प्रकारे सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आमच्या उमेदवारांचे नॉमिनेशन एकत्र आम्ही दाखल केलेलं आहे. साधारणपणे काय मताधिक्य तुम्ही विचार करत आहात नागरिक मतदारांकडे? याच्यामध्ये ग्रामीणमध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे का शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, पूर्वी आम्ही फक्त काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी होती. आता त्याच्यामध्ये शिवसेना उभाटा गट आले आहे. तर ताकद वाढलेली आहे आणि ग्रामीणमध्ये ताकद आहे. निश्चितपणे या दोन्ही पनवेल आणि उरण आणि खालापूर तीन पंचायत समितीमध्ये आम्ही आघाडीचा झेंडा. महाविकास आघाडीचं एक नियोजन सापडलेलं दिसून येते. कशा प्रकारचा निकाल अपेक्षित आहे? निश्चितपणे आतापर्यंत बीजेपीला कधी पंचायत समितीत जिंकून दिलेलं नाही आणि त्याच्यामुळं उरण, पनवेल आणि खालापूरवर पुन्हा एकदा आघाडीचा झेंडा लागला. सर, मनसे हा महाविकास आघाडीसोबत होता, आज वेगळी फॉर्म भरतायत. आपण या सगळ्या गोष्टीकडे नाही, आता मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश भैया माझ्याकडे आले होते, चर्चा झाली, त्यांनी फॉर्म टाकलेले होते आणि त्याच्यामध्ये आमच्या बऱ्याचशा वाटाघाटी झाल्यात, बऱ्याच ठिकाणी पाठीमागे झाले सुरू आहेत. आपली कशा प्रकारची तयारी असणारी काय सांगण्यात? पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत आहोत. आमच्या पनवेलला वेगळं समीकरण असलं तरी पनवेल ग्रामीण असेल, उरण असेल, इथं आपण बघा महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडी झाली नव्हती तेव्हा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत होतो आणि आज आम्ही एक दिलाने एक मनाने या ठिकाणी निवडणुका लढवत आहोत. उमेदवारी अर्ज भरत असताना किंवा उमेदवाऱ्या देत असताना सुद्धा कुठल्या एकदम आनंदाच्या वातावरणामध्ये या उमेदवाऱ्या दिल्या गेल्या. फॉर्म भरत असताना पण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पनवेलला आता मी उरणला फॉर्म भरून आलो, या ठिकाणी गव्हाणचे फॉर्म या ठिकाणी भरले, परंतु अत्यंत उत्साह लोकांमध्ये आहे आणि ही निवडणूक आम्ही 100% जिंकणार असा मला विश्वास आहे. नागरिकांना काय आवाहन करताय? नागरिकांना आवाहन करेन की चांगली लोकं, चांगल्या विचाराची लोकं आणि आपल्यासाठी कायम धावून येणारी लोकं आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून द्यायची आहेत. हेच आवाहन करीन की तुम्ही आमच्यासोबत महाविकास आघाडीसोबत राहून आपल्याला या ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा या ठिकाणी फडकवायचा. आपण आणि बाळामामांनी उरणकरांना केलेलं आव्हान फलदायी ठरलं. या ठिकाणी जिल्हा परिषदेला बाळामामा येणार, कारण आपण कशा प्रकारे प्रचारात आहात? जिल्हा परिषदेला या ठिकाणी निवडणुकीला बाळामामा असतील, रोहितदादा असतील. परवाच आमची उरणला महाविकास आघाडीची विजयाची सभा आहे NISCOच्या ग्राउंडवर, तेव्हा रोहितदादा येणार आहेत, आव्हाडसाहेब येणार आहेत, बरेचसे नेते त्या ठिकाणी येणार आहेत आणि आपण बघाल सगळे नेते जेवढे येऊ शकतात तेवढे नेते या ठिकाणी येणार आणि प्रचाराला. आणि बाळामामा असतील, बाळामामांनी सांगितलंय मला जिथं जिथं बोलवाल तिथं मी यायला तयार. भाजपचे अमर म्हात्रे महाविकास आघाडीमध्ये आलेले, त्यांच्या मिसेसला उमेदवारी मिळाली आहे, ते काय सांगाल? आता भाजपामध्ये सुद्धा जे लोकांनी उमेदवारी अर्ज भरला ते तपासून बघा, पहिले महाविकास आघाडीचे होते, तर एखाद दुसरा आमच्याकडे आला तर तो आमचाच असेल. त्यामुळे काय इतकं टेन्शन घ्यायची गरज नाही. ऑलमोस्ट आमचेच उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि आयात केलेल्या उमेदवारी दिलेल्या आहेत आणि हे आमची लोक आहेत, हे आमच्याकडे येणार नाही तर कोणाकडेच.